अत्यंत महत्त्वाची मोठी अपडेट पुण्यासंदर्भातली महायुतीत बिनसल्याचं पाहायला मिळालेलं आहे। मात्र येत्या 2 दिवसात मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांची बैठक होणार आहे। पुणे पालिकेसंदर्भात ही बैठक पार पडणार आहे। अर्ज माघारी घेण्याच्या वेळेला कदाचित वेगळं चित्र पाहायला मिळू शकतं की काय, अशी एकंदरीतच शक्यता यामुळे निर्माण झालेली आहे। पुण्यात महायुती म्हणूनच दोन्ही पक्ष लढणार असल्याचं आता बोललं जात आहे। शिवसेनेनं आज जरी सर्वांना एबी फॉर्मचं वाटप केलं असेल तरी अर्ज माघारी घेण्याच्या वेळेला वेगळं चित्र पाहायला मिळण्याची शक्यता आता वर्तवली जाते। अमोल धर्माधिकारी आपले पुण्याचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत सध्या फोन लाईनवरनं। अमोल, पुण्यात महायुती म्हणूनच दोन्ही पक्ष येत्या काळात लढताना दिसतील का? काय नेमकी अपडेट मिळते सध्या? तर सगळं नाट्यमय घडामोडी आपल्याला शिवसेनेमध्ये पाहायला मिळत आहेत। शिवसेनेकडून आता काही वेळापूर्वी अनेक इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप केलं जातं आणि जवळपास 60 ते 70 जागांवर शिवसेना ही लढेल अशी शक्यता वर्तवली जाते। मात्र ज्यावेळेस अर्ज माघारी घेण्याची वेळ येईल त्यावेळेस हे सगळे उमेदवार आहेत ते अर्ज मागे घेतील अशी अपेक्षा आहे ती शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना आहे आणि त्यामुळे काही झालं तरी पुण्यामध्ये शिवसेना भाजप हीच लढत होणार आहे आणि त्यामुळे जागा वाटपावर म्हणजे जरी तोडगा निघालेला नसला तरी आज हे सगळ्यांनी अर्ज भरल्यानंतर 2 दिवसांचा कालावधी आहे। त्यामध्ये उदय सामंत, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठक होणार आहे आणि दोन्ही बाजूकडून जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे उमेदवारी अर्ज हे मागे घेतले जातील आणि पुण्यामध्ये महायुती म्हणूनच लढण्याचा प्रयत्न हा दोन्ही नेत्यांचा म्हणजे दोन्ही पक्षातील नेत्यांचा असणार आहे। त्या दृष्टीनं एक महत्त्वाचं पाऊल टाकलं जाईल। पण आज इच्छुक उमेदवारांचा जो रोष आहे शिवसेनेमधला अंतर्गत वाद निर्माण झालेला आहे तो कुठेतरी शांत करण्यासाठी ही सगळी स्ट्रॅटर्जी आहे ती शिवसेनेकडून खेळली गेली। ठीक आहे, एक वेगळी रणनीती अवलंबण्याचा प्रयत्न पुण्यामध्ये महायुतीकडनं दिसतोय। अमोल, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। अपडेट्स घेतच राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।